नमस्कार मित्र, मी गौतम. ऑफिसमधून बाहेर आलो आणि पाहिलं तर काय आज असं वाटत होतं की ऊन आणि पाऊस सोबतच पडतो काय. आमच्या बीडमध्ये नुकताच रिलायन्स स्मार्ट म्हणजे स्मार्ट बाजार चालू झाला आहे, जो आहे जालना रोडवरती. पुढे गेला असता पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा मला पुतळा लागला, जो त्यांची कालच जयंती झाली होती. त्यांना वंदन करून मी पुढे आलो तर पुढे होतं आमचं बसस्थानक, ज्याचं काम एकदम उत्तम बनवलेलं आहे. स्लॅब वगैरे टाकलेले आहेत खाली आणि खूप क्लीन आणि फ्रेश असतं ते तिथे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा मला लागला, ज्यांना वंदन करून ज्यांना मुजरा करून मी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे आलो, जिथे माझा इव्हेंट आहे येणाऱ्या काळामध्ये. मित्रांनो, हे ग्राउंड फार मोठं आहे. इथे लहान मुलं खेळण्यासाठी येतात, प्रॅक्टिससाठी येतात. काही पोलीस ग्राउंडवाले मुलं इथे प्रॅक्टिससाठी येतात. सकाळी वॉकिंगसाठी आलेले असतात काही पुरुष महिला, आणि रात्री येतात. हे ग्राउंड आमच्या बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्याच्यामुळे इथे फार जास्त क्राऊड असतो आणि फार जास्त रश असते. इथे मी अनेक इव्हेंट केलेले आहेत, मुख्यमंत्री साहेबांचे असेल किंवा उपमुख्यमंत्र्यांचे किंवा गव्हर्नमेंटचे कार्यक्रम. मी इथे अनेक इव्हेंट केलेले आहेत. हे ग्राउंड हे चांगलं असल्यामुळे इथं पार्किंगची व्यवस्था, बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. पुढे आल्यानंतर तनिष्का सिनेमा समोरून मी नगर रोडला लागलो. हा नगर रोड एक आमचा एकदम मुंबई पुण्याची फील देतो. लोकांचं, आमच्या बीडकरांचं म्हणणं आहे की हा एक रोड आमच्याकडे चांगला झाला आहे. पुढे आला असं पाहिलं तर यामा ही बुलेटला क्रॉस करून धूर सोडत पुढे चालली होती. आमच्याकडे जिल्हाधिकार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे, जी त्याची बिल्डिंग खूप सुंदर बनत आहे. आमच्या बीडचं जुनं ताजमहल म्हणजे ताज हॉटेल असं म्हणतात, हे आमची बीड एक वास्तू आहे. पुढे आल्यानंतर पाहिलं की आज नगर रोड पूर्ण खाली होता, कारण आज इथे पूर्ण ऑफिसेस असल्यामुळे, संडे असल्यामुळे गर्दी नव्हती. सगळे काही रोड पूर्ण खाली होता. तहसील कार्यालय असं एक कोर्ट असेल, नाहीतर इथं उभं राहायलाही जागा नसते. आमचं बीड हे काय मागे नाही मित्रांनो, कारण इथं जसं पुण्यामध्ये गुडलक कॅफे आहे तसं बीडमध्ये आमच्या गुडलक हॉटेल आहे. मित्रांनो, माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. थँक्यू.